उपेक्षित पण न तुटलेली. संध्याकाळचा वेळ होता. घराच्या गच्चीवर बसून सुमन आकाशाकडे बघत होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र पोकळी होती. जणू काही सगळं असूनही काहीच उरलं नाही असं. सुमन एक साधी, शांत, कष्टाळू बाई. लग्नानंतर ती मोठ्या आशेने सासरी आली होती. हे घर माझं आहे, ही माणसं माझी आहेत, असा विश्वास तिच्या मनात होता. पण काही महिन्यातच तो विश्वास हळूहळू तुटत गेला. लग्नाच्या पहिल्या काही दिवसात सगळं व्यवस्थित होतं. सासू, सासरे, नवरा सगळेच प्रेमाने वागत होते. सुमनला वाटलं, माझं आयुष्य खरंच सुंदर आहे. पण काही दिवसातच तिचं वास्तव बदलायला लागलं. सासू रोज टोमणे मारायला लागली. आमच्या घरात असं चालत नाही, तुला काहीच येत नाही. माझ्या मुलाला तुझ्यासारखी बायको मिळाली, हीच त्याची चूक. सुमन सुरुवातीला शांत राहायची. तिला वाटायचं, मी बदलले तर सगळं ठीक होईल. पण ती जितकी बदलायचा प्रयत्न करत होती, तितकंच तिचा अपमान वाढत होता. सगळ्यात जास्त दुखवणारी गोष्ट म्हणजे तिचा नवरा राजेश. तो सुरुवातीला खूप प्रेमळ होता, पण हळूहळू तोही बदलला. सासूच्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम झाला. एक दिवस सुमनने त्याला विचारलं, तुला खरंच वाटतं का मी चुकीची आहे? राजेश थंडपणे म्हणाला, आई कधी चुकीची असू शकते का? त्या एका वाक्याने सुमनच्या मनात काहीतरी तुटलं. ती आता घरात असूनही एकटी पडली होती. आई होण्याचं स्वप्न आणि तुटलेली अपेक्षा. काही महिन्यांनी सुमनला कळलं की ती आई होणार आहे. तिला वाटलं आता सगळं बदलेल, घरात आनंद येईल. पण उलट झालं. सासू म्हणाली, मुलगा झाला तरच या घरात तुझं स्थान आहे. नवरा शांत, कुठलाही आधार नाही. 9 महिने सुमनने एकटीने सहन केलं. शारीरिक वेदना आणि मानसिक छळ. सुमनने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिला वाटलं, ही माझं आयुष्य बदलेल. पण सासरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. सासूने तोंड वाकडं केलं. मुलगी? काय उपयोग? राजेश काही बोललाच नाही. त्या क्षणी सुमनला जाणवलं, ती आणि तिची मुलगी दोघीही या घरात उपेक्षित आहेत. एक दिवस सासूने तिच्याबद्दल आणि मुलीबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. तेव्हा सुमन शांत राहिली नाही. ती ठामपणे म्हणाली, माझ्या मुलीचा अपमान मी सहन करणार नाही. पहिल्यांदाच तिने आवाज उठवला. पण त्याचा परिणाम घरात आणखी वाद. राजेश ओरडला, जर इतकंच वाईट वाटत असेल तर निघून जा. त्या रात्री सुमनने निर्णय घेतला. ती तिच्या मुलीला घेऊन घर सोडून गेली. काही दिवस खूप कठीण गेले. ना पैसा ना आधार. पण सुमन हार मानणारी नव्हती. तिने छोटं काम सुरू केलं. शिवणकाम, घरकाम, जे मिळेल ते. हळूहळू ती उभी राहिली. काही वर्षांनी सुमन आता एक यशस्वी महिला होती. तिचं स्वतःचं छोटं बुटीक होतं. तिची मुलगी आशा शाळेत हुशार होती. एक दिवस राजेश तिच्यासमोर आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. सुमन, मला माफ कर. सुमन शांतपणे म्हणाली, माफ केलं, पण विसरले नाही. सुमनने त्याला परत स्वीकारलं नाही, कारण तिने स्वतःची किंमत ओळखली होती. ती आता उपेक्षित नव्हती. ती होती स्वाभिमानी, मजबूत आणि आत्मनिर्भर स्त्री. कधीकधी आयुष्यात आपल्याला दुर्लक्षित केलं जातं, पण त्यातूनच आपली खरी ताकद बाहेर येते. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनाच एक दिवस तुमची किंमत समजते. सुमनची मुलगी आशा हळूहळू मोठी होत होती. पण तिचं बालपण इतर मुलांसारखं नव्हतं. शाळेत जेव्हा मित्रमैत्रिणी त्यांच्या बाबांबद्दल बोलायचे तेव्हा आशा शांत बसायची. एक दिवस तिने सुमनला विचारलं, आई, माझे बाबा कुठे आहेत? त्या प्रश्नाने सुमनचं हृदय दुभंगलं. ती थोडं हसत म्हणाली, बाळा, काही लोक आयुष्यातून दूर जातात, पण त्यामुळे आपण कमी होत नाही. आशा काहीच बोलली नाही. पण त्या दिवसापासून ती जास्त समजूतदार झाली. आशा अभ्यासात खूप हुशार होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळं स्वप्न होतं, आईला आनंद देण्याचं.
एक दिवस शाळेत फी भरायची होती. सुमनकडे पैसे नव्हते. ती चिंतेत बसली होती. तेव्हा आशा तिच्याकडे आली. आई, मी शाळेत स्कॉलरशिपसाठी अर्ज केला आहे. मला मिळेल. सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, तू एवढी मोठी कधी झालीस ग? आशा हसली. जेव्हा मला कळलं की माझी आई एकटी सगळं सांभाळते. समाजाचे टोमणे मारणे सुरूच होते. लोक कधीच बदलत नाहीत. बिनबापाची मुलगी आईसारखीच होईल, असे शब्द आशाला ऐकावे लागायचे. पण ती कधीच तुटली नाही. एक दिवस तिने सगळ्यांसमोर ठामपणे उत्तर दिलं, माझ्याकडे बाबा नाहीत, पण माझ्याकडे आई आहे आणि ती कोणत्याही बाबांपेक्षा कमी नाही. त्या दिवशी सुमनला वाटलं, मी आयुष्यात काहीतरी जिंकलंय. आशाचं एक मोठं स्वप्न होतं, अधिकारी होण्याचं. ती दिवस रात्र अभ्यास करायची. सुमन तिच्यासाठी उशिरापर्यंत जागायची. कधी लाईट बिल भरायला पैसे नसत, तर कधी सुमन मेणबत्तीच्या प्रकाशात तिच्यासोबत बसायची. एक दिवस आशा म्हणाली, आई, एक दिवस मी तुला या सगळ्यातून बाहेर काढेन. सुमन हसली, मला काही नको, फक्त तू आनंदी राहा. परीक्षेच्या काही दिवस आधी सुमन अचानक आजारी पडली. तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. आशा पूर्णपणे तुटली. आता काय करू? परीक्षा की आई? तिच्यासमोर मोठा प्रश्न होता. सुमनने तिचा हात धरला. तू परीक्षा दे, हेच माझं स्वप्न आहे. डोळ्यात अश्रू घेऊन आशा परीक्षेला गेली. काही दिवसांनी निकाल लागला. आशा पहिल्या क्रमांकाने पास झाली. सगळीकडे तिचं कौतुक होत होतं. मीडिया, शाळा, लोक सगळेच तिचं नाव घेत होते. पण आशा थेट हॉस्पिटलमध्ये गेली. ती सुमनच्या समोर उभी राहिली. आई, मी जिंकले. सुमनच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. एक दिवस राजेश आणि त्याची आई सुमनच्या बुटीकसमोर उभे होते. त्यांना सगळं कळलं होतं. आशाचं यश, सुमनची प्रगती. राजेश म्हणाला, आम्ही चुकीचं केलं, आम्हाला माफ कर. आशा त्यांच्याकडे पाहत म्हणाली, माफ केलं, पण आता आम्हाला तुमची गरज नाही. सुमन शांत होती. तिनं काहीच बोललं नाही, कारण तिचं उत्तर तिचं आयुष्यच होतं. आता सुमन आणि आशा दोघीही आनंदात आहे. ना कोणाची भीती, ना कोणाची गरज. त्यांनी स्वतःचं आयुष्य स्वतः घडवलं. आशा आता एक अधिकारी बनली आहे आणि सगळ्यांसमोर एक उदाहरण. उपेक्षित लोक कमजोर नसतात, ते फक्त एक दिवस स्वतःचं साम्राज्य उभं करतात. आशा आता एक अधिकारी झाली होती. तिचं नाव, तिचं काम, सगळीकडे तिची चर्चा होती. सुमन तिच्याकडे पाहून अभिमानाने भरून जायची. एक दिवस सुमन म्हणाली, आता तुझं आयुष्य स्थिर कर, लग्नाचा विचार कर. आशा थोडी शांत झाली. आई, मला भीती वाटते, तुझ्यासारखं आयुष्य नको मला. सुमनने तिचा हात धरला. प्रत्येक नातं सारखं नसतं बाळा, पण निर्णय तू विचार करून घे. काही दिवसांनी आशाच्या ऑफिसमध्ये नवीन अधिकारी आला. अभिषेक. शांत, समजूतदार आणि प्रामाणिक. तो आशाच्या कामाचं कौतुक करायचा. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली. एक दिवस अभिषेक म्हणाला, आशा, तुझ्या डोळ्यात खूप वेदना दिसतात, पण त्याचबरोबर खूप ताकदही आहे. आशा थोडी चकित झाली. कोणी तिचं मन एवढं ओळखलं नव्हतं. अभिषेकने एक दिवस थेट विचारलं, आशा, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आशा घाबरली. तिने स्पष्ट सांगितलं, माझं आयुष्य सोपं नाही. माझ्या आईने खूप सहन केलंय. मला पुन्हा तसंच काही नको. अभिषेक हसला. तुझ्या आईसारखी ताकद असलेली मुलगी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही आणि मी तुझं आयुष्य कठीण नाही, सुंदर बनवू इच्छितो. आशाने सगळं सुमनला सांगितलं. सुमनने अभिषेकला भेटायचं ठरवलं. भेटीत अभिषेकने एकच गोष्ट सांगितली, मी आशाला कधीच एकटं पडू देणार नाही आणि तुम्हालाही. त्या शब्दांनी सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, माझ्या मुलीला सुख देऊ शकशील तर मला काहीच नको. आशा आणि अभिषेकचं लग्न साध्या पद्धतीने झालं. कोणताही दिखावा नाही, पण खूप प्रेम. सगळ्यात खास क्षण, आशाने सुमनचा हात धरून तिला स्टेजवर आणलं. आज मी जे काही आहे ते माझ्या आईमुळे आहे. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
काही महिन्यांनी आशा आणि अभिषेक एक आनंदी आयुष्य जगत होते. सुमन त्यांच्यासोबतच होती. एक दिवस आशा म्हणाली, आई आता तू आराम कर, खूप केलंस तू आमच्यासाठी. सुमन हसली, आई कधीच थकत नाही बाळा, पण आज मला समाधान आहे. एकेकाळी उपेक्षित असलेली सुमन आज अनेक महिलांसाठी प्रेरणा बनली होती. तिची कथा लोकांना शिकवत होती, स्वतःवर विश्वास ठेवा, अपमान सहन करू नका, आयुष्य कधीच संपत नाही, ते पुन्हा सुरू करता येतं. उपेक्षित असणं ही तुमची ओळख नसते, तुमची खरी ओळख असते तुमची जिद्द, तुमचं धैर्य आणि तुमचा स्वाभिमान. समाप्त, पण प्रेरणा कायम. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.